बदलापूरच्या घटनेवरून महाविकास आघाडीने आता आक्रमक भूमिका घेतली आहे। महाविकास आघाडीच्या वतीने 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली। महाराष्ट्र बंदवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगली झुकलेली आहे। इतर घटनांवर विरोधकांची तोंड बंद का असतात असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केलेला आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, बदलापूरच्या या घटनेवरून आता महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली आहे। महाविकास आघाडीच्या वतीने 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आलेली आहे। तर महाराष्ट्र बंदवरून सत्ताधारी आणि आता विरोधकांमध्ये चांगलीच जुंपलेली आहे। इतर घटनांवर विरोधकांची तोंड बंद का असतात असा खोचक सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केलेला आहे। महाविकास आघाडीचे सगळे मित्र पक्ष आम्ही सगळेजण त्याच्यामध्ये सहभागी होणार आहोत। याच्यामध्ये शाळा कॉलेजेस असतील, डॉक्टर्स असतील, दुकानदार असतील आणि त्यांचे पालक असतील, शाळेतल्या मुलामुलींचे, ते सगळे याच्यामध्ये सहभागी व्हावेत आणि या महाराष्ट्रातल्या जे अकार्यक्षम, असंविधानिक आणि भ्रष्ट सरकारला खरा आरसा दाखवण्याचा एक प्रयत्न महाराष्ट्रातली जनता करेल। बदलापूरच्या घटनेचं नीच राजकारण हे महाविकास आघाडीचे नेते मंडळी करताना दिसत आहे। 24ला काहीतरी बंदची हाक दिली आहे। तर मला महाविकास आघाडीच्या नेते मंडळींना विचारायचं आहे, पुरणमध्ये यशस्वी हिची जेव्हा बलात्कार करून हिची हत्या करण्यात आली तेव्हा मग बंदची हाक का दिली नाही? तुमच्यासारखा घाणेरडा राजकारण आम्हाला करायला जमत नाही आणि येणार पण नाही। म्हणून तुम्हाला 24 तारखेला बंदची हाक द्यायची असेल तर हिम्मत असेल तर जाहीर करा। कोणत्याही घटनेचं आणि विशेष करून अशा घटनेचं कोणीही राजकारण करू नये। या संदर्भामध्ये ही अतिशय वेदना देणारी घटना आहे, दुःखद घटना आहे। अशा घटना करणाऱ्याला जेवढी कडक शिक्षा देता येईल ती कडक शिक्षा देण्याच्या दृष्टीने सर्वांनीच एक सुरात एक विचार ठेवून प्रयत्न केला पाहिजे। त्यासाठी आवश्यक त्या सूचना केल्या पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।